तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षाराणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. ते येडं तर कालपासून पेपरच गोळा करते, पेपर हातात घेते, करमाळ्याला जाते, गावात जाते, काय बी करते, घरातले पेट्या हुडकते, कपाटात शोधत बसते. आणि काल चौधरी साहेबांना बसवलं घरी. मी म्हणलं मला काय माहिती नाही, आपल्याला पहिलं पाणी पाहिजे बाबा घरी. ते तुम्ही काय पण करा, मला नाही माहिती, तुम्ही पहिलं पाण्याचं नियोजन करा असं काल सांगितलं. आता परत दादा म्हणतील असं बोलू नये, पण असं बोलावं लागतं, त्याच्याशिवाय कामं होत नाहीत. तर काल आपदून बघा विहिरीवरची मोटर चालू केली. विहिरीवरची मोटर काल चालू होत नव्हती. आबदले चौधरी साहेब, आकडा बिकडा बदलला, काय काय केलं. आकडा नाही म्हणजे आमचं ते स्टार्टर आहे ना, ते काढून आणलेलं आहे घरी. मग ते आकडा टाकून तिथंच खांब आहे ना जवळच कनेक्शनचा, तर तिथनं ते हल्ला असेल, काहीतरी झालं असेल. मोटरच चालू होत नव्हती काल, आणि खूप दिवसांनी मोटर चालू केली. आणि विहिरीत कसं ढव आहे ना थोडा पाण्याचा, त्याच्यामुळं गढूळ पाणी आलं आहे थोडं, तर ती माती जाईल खाली बसेल. पण आपलं झालं ना स्वतःचं पाणी, आणि केलं तर मग असली कामं करायची. अण्णांनी एवढा वेळ मोटर चालू ठेवली की गायांपर्यंत लोंडा गेला आहे पाण्याचा, कुठपर्यंत गेला आहे. ती पांढरी टाकी भरून, हे 2 ड्रम भरून एवढं पाणी भरलं आहे. असंच मी म्हणते 2-2 दिवसांनी मोटर चालू झाली तरी घरचं पाणी होऊन जाईल. थोडं गडूळ आहे, पण विहिरीतलं पाणी गडूळ नसतं, त्यात काही घाणबीण नसती, मातीच थोडी उचमळून येते खूप दिवसांनी मोटर चालू केल्यावर आणि पाणी खोलं असल्यावर. तर भरलेलं आहे आज पाणी. आता मी आमचीच मोटर चालू करत जाईन. मला ना रोज रोज लोकांच्या इथनं पाणी भरायचं अजिबात बरं वाटत नाही. काही म्हणा, मी थोडी स्वाभिमानी. मला जरासं जरी कोणी काही असं हे केलं ना, म्हणजे थोडंसं ट्यून जरी बदलली ना माणसाची, तरी मला कसं तरी वाटतं की अरे यार, मी कधी कोणाला बोलत नाही ना कशावरून की नाही तुम्ही हे घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही, इथं येऊ नका असं. तसं सहज जरी कोणी बोललं ना तर मला थोडं लागतं का काय माहिती. मग माझा स्वाभिमान दुखावला जातो. नेतृत्व 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 म्हणजे त्याचा अर्थ मला कळतोय, पण तुला सांगायला कळायचं नाही. नेतृत्व म्हणजे आता एखादा मोर्चा असेल, त्याचं नेतृत्व कोण सांभाळते, ते तसं त्याला नेतृत्व करते. हा, मग ते बरोबर सांगितलं ना मी. म्हणजे त्याचा एक्झॅक्ट अर्थ मला माहित नाही, पण ते त्या टाईपमधनं येतं नेतृत्व. मराठी कच्ची आणि माझी आहे पक्की. मला आवडतं भाषाचं ज्ञान, मला घ्यायला आवडतं. पण आता खूप वर्ष झालं ना शाळा सोडलेली, समानार्थी शब्द लक्षात राहत नाहीत एवढ्या वर्षांपासून. किती वर्ष झाली का संध्या शाळा सुटलेली माझी? 2000 साली 7वी. 2000 साली कसं 2001 मध्ये लग्न. 8वीला जाणार त्या वर्षी लग्न. 7वी, हा 2001 मध्येच 7वी झाली माझी. 1 मध्ये नाही, हा 7वीतनं निघलेलं लग्न झालं ना. 19 मध्ये तुझी 1999 मध्ये तुझी 7वी झाली. 1 वर्ष तू बोललीच घरी बसवलं होतं, शाळेतच गेली नव्हती तू. 2001 मध्ये लग्न झालं, 2002 मध्ये दिदी झाली. माझं लिव्हिंग सर्टिफिकेट बघ, त्याच्यावर किती तारीख आहे. शाळा सोडले सर्टिफिकेट आहे त्याच्यावर, शाळा कोणत्या साली सोडली ती. तर चला, काय सांगायचं तुम्हाला. ह्या पोरीने असा राडा घातलाय कामांचा. हिला सुधरणं झाले, माझं पण मला सुधरणं झाले. नुसती इकडून तिकडून येऊन माझ्यापाशी घोंगत बसती. माझा पण घोटाळा करती, तिचा पण घोटाळा करती. अजून कामं तशीच पडलेत सगळ्या घरादारात, जिकडे तिकडे पसारा पडलाय. भांडी तर कालची पण पडलेत घासायला ढिगभर, आणि आजची पण पडलेत. आणि गुरांची वैरण बेरं झाली. मुरगासाचा बोध रिकामा झालाय, तो बॅग रिकामी झाली, ती थोडी रिकामी करून त्यातलं खालचं कुजलेलं बिजलेलं काढून. एक बॅग लोकाची होती, 2 बॅगा आमच्या होत्या, तर त्या लोकाची देऊन टाकायची ती बॅग. आणि खूप काम आहेत बाबा, खूप काम आहेत. आणि आता 1 वाजली, बरोबर 1 वाजली, तर जेवण खावण झाले. आणि पाणी भरत भरत सगळी आंघोळ झाली. पाणी अण्णांनी मोटर चालू केली, पाणी बंद करून पाठवू कुठं, खाली लावले तर खाली पाठवायचं मळ्यात पाणी. तर तिकडं टी उघडलेत का नाही उघडले तर नळ्या फुटतील ना फटाफट. परत हिला मोटर बंद करायला पाठवली. हिला म्हणलं जाऊन पहिली सांगून मोटर बंद करून या, बंद करून घ्या. नळ्या भरायला किती वेळ लागतं, पण ती मोटर चालू करून निवांत बसलेत. परत ही गेली मोटर बंद करा म्हणून सांगायला. असं काम आहे आमचं. तर ते हे अशी 2-2 माणसं लागतात, 2-2, 3-3 म्हणलं तरी माणसं लागतात मोटर चालू करायला घरची. पण तरीसुद्धा अजून एक प्लॅन आहे माझा, ह्या सगळ्यावर एक तोडगा म्हणून. तर तो तुम्हाला केल्यावर सांगेल काय केलंय ते. म्हणजे अशी इतकी माणसं लागून आहेत म्हणून मी त्या दिवशी तर सांगितले, तिथून नळी एक टाकायची तिकडं, पण ते केल्यावर तुम्हाला दाखवेलच. तर आज जरा बरं वाटलं, छान वाटलं की स्वतःची जाऊन मोटर चालू केली, स्वतःचं स्वतः पाणी घरी आले.
आणि काय पावसाने दमवले, किती दिवस अजून आराम घेणार आहे पाऊस. या 2 दिवसात एवढं गरम होते, रोज वाटते आज तरी पाऊस येईल. सकाळच्याला खरवाट निघते, म्हणजे आभाळ निघते सगळीकडनं सकाळचं, आणि दिवसभर कडक ऊन पडते. काय होईल काय माहिती बाबा यंदा शेतकऱ्याचं. आतापर्यंत मिरगाच्या पेरण्या व्हायला पाहिजे होत्या, उगवून यायला पाहिजे होतं आतापर्यंत. मिरुग संपत आला, 8 तारखेला मिरुग निघलेला आहे. आज 20 तारीख आहे ना का संध्या? 20च आहे की आज? 20 तारीख आहे आज. किती दिवस झालं? 12 दिवस झालं. मिरुग संपत आला आता. माझं कॅलेंडरचं पान फाटले वाऱ्याने. पाऊस आलता त्या टायमाला. ह्या महिन्याचं पान फाटून गेले कॅलेंडरचं. झोपाव म्हणलं थोडा वेळ. कशाचं झोपताय हे बघा. हे बघा कशी केस तुडवते. हे का हे का हे का हे बघा कसं मारते. आई ग रुतते. ए मेल्या शिंग टोचते की बोळू. कसं झोपावं काय ही चित्रावं असली येडी भूत. माणूस रात्रंदिवस तर ह्यांच्याच पुढं राबते कराय. हा कशामुळे आलाय तू इथं गट्ट्या? ए गट्ट्या निघ. लागतंय ना मेल्या. ती शिंक केवढं रुतय. जा आता. हा बघितलं का पळत आला लगेच. शेरू तू आला, मला मारत होता म्हणून तू आला. तिथं बसून मी फरसाण खाल्ले. आणि फरसाण खाता खाता म्हटलं थोडा वेळ लोळावं. तर ही गट्ट्या ह्यो गट्ट्या असला गट्ट्या जरा जास्तच लाडकं झाले. जा तुझ्या आईजवळ पळ. पळ तिकडं पळ. पळ म्हणल्यावर मग आई ग केसांवर पाय नको रे देऊ. थोबाड्या निक 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 खाली निक निक घाटाच्या खाली निक निक्की. किती किती ढकलतोय, किती ताकद लावतोय. निक निक. ए जा तुझ्या आईकडे जा. पळ 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 की पळ. निघ लवकर निघ. जा जाते का बघितलं का? अजून वर चढणार. सांगते आईला बसून देत नाही, मला ढकलून लावती म्हणून. शिंगा अशीत एक इकडे गेलेले एक इकडे गेलेले. रुतते किती. ढकलू ढकलू मोबाईल बघते मी. त्याला वाटलं मी झोपी गेली. उठूनच बोलते बाबा. झोपून नाही चांगलं वाटत. झोपी गेली असं वाटलं त्याला. बघितलं केस कशी बाहेर काढलेत त्यांनी. पाय देते असं पायाने उकरते माझी केस आणि शिंगांनी डवचते. त्याला असं वाटलं की बघा नाही बोला नाही काय व्हाय नाही. अशीच गुरं आलं. काय होतीस तू काय झालीस तू अग वेडे कशी वया गेलीस तू. गुरांच्या नादात गुरांच्या नादात फारदिनीचा अवतार झालाय नुसता. काय राहत होती मी. एक इकडचा केस इकडं सरकून देत नव्हती आणि अशी राहायची. छान छान साड्या नेसायच्या, पर्स अडकवायची, जॉबला जायची मस्तपैकी. आणि आता ह्यांच्या येड्या भूतांच्या नादी लागती. चला हा बाबा काय झोपून देणार नाही. त्याला काय वाटलं का काय काय माहित मी मरून बिरून पडली का काय म्हणून मला झोपून दिलं नाही त्याने.
लय पटकन आलीस ग. हा नाही म्हणजे लय वेळ नाही झालं गेलेली असं म्हणते. हे बघ ह्यानी किती केस उकरलेत बघितलं हो. ह्याला काय वाटलं का काय काय माहित मी मरून बिरून पडली का काय. शिंगाने असं डवचतोय. तू जाते ना तुम्ही बघायला पडल्यावरती. हा बहुतेक त्याच्यामुळंच काय मम्मी त्यांनीच पाडले संध्या हे सगळं. पण तुला ते न लागणार आहेत ना पेपर ते. पेपर आहेत ना ते. तू जाळायला दिलेलेत ना मला ते. कसले का पेपर आहेत ना ते. संध्या म्हणते तू जाते ना तो झोपल्यावर मेलाय की काय बघायला म्हणून त्याने तुला तसं केलं. मेली का काय बघायला आला. कसलं येड आहे ही जनावर. आणि आईस्क्रीम आणलेत लेकीने माझ्या खायला. मला जाऊ घेऊन जावं. मम्मी माझ्या औषध पुनवला जाते तेव्हा खाते. पण मी खाते. गावाकडच्या बायका स्वतःसाठी घेऊन कधी काही खात नाहीत. मी खाते बाबा. मी नाही कधी इच्छा मारत माझ्या. मी खाते. त्याला आधी खाली उतरव. बसू दे संध्या. वास मारतोय तू किती. आता मग काय करणार. तू लांब जाऊन बस खुर्चीत. ढकलून ढकलून दिला मी तरी येऊन बसलाय. हालायचं नाही त्याला माझ्यापासून. केसांची वाट लागली बघ माझ्या जाऊन. तर या मंडळी आईस्क्रीम खायला. आणि आपले एक सहज छोट्या छोट्या क्लिप घेतल्या म्हणलं दाखवावं तुम्हाला. गुळा शेळ्यांमध्ये असल्यावर कसा अवतार होतोय. कशी मी म्हणलं संध्या मला ते गाणं आठवलं. काय होतीस कोण होतीस तू काय झालीस तू. म्हणलं मी कशी राहत होती जॉबला जायची तेव्हा. भिवंडीला जायची तेव्हा बसमधनं कशी जायची थाटात रुबाबात. आणि आता बघितलं का ह्यानी सगळे केस उकरून घेतलेत संध्या हे माझे असे असे करून. आणि शिंगाने मम्मी मम्मी तुला काय झालं मम्मी. मी कोणाला सांगायला गेले तर समजणार पण नाही माझी मम्मी. माझ्या मम्मीला काहीतरी झालं चला वाचवायला म्हणून म्हणलं असं ना आपणच प्रयत्न करावेत. तर या मंडळी आईस्क्रीम खायला. राहत एक सांगू मज्जा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.